पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये आणि गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यानंतर आता त्याचा फटका हा या ठिकाणी शिवभोजन थाळी मालकांना देखील बसला आहे। विशेष म्हणजे या शिवभोजन थाळी मालकांचं जवळपास 2 महिन्याचं अनुदान या ठिकाणी बाकी आहे। या ठिकाणी आपण जर बघितलं तर आपण धुळे बस स्थानकाजवळील या ठिकाणच्या या शिवभोजन थाळी केंद्रावर आलेलो आहोत। या ठिकाणी हजारो लोक या ठिकाणी लाभ घेत असतात। आपण त्यांच्या मालकांशी बातचीत करणार आहोत। काय सांगाल, काय नेमकी आता काय परिस्थिती आहे? सध्या डिझेल आणि पेट्रोलचे भाव वाढल्यामुळे आम्हाला जी काही आम्ही जी शिवथाळी देत होतो त्यात आम्हाला आता परवडत नाही आहे। त्याच्यात 2 महिन्याचं अनुदान थकलेलं आहे। तरी शासनाला आमची विनंती आहे की त्यांनी आमचं 2 महिन्याचं जे अनुदान थकले आहे ते त्वरित अदा करावे, जेणेकरून आम्ही ही शिवभोजन योजना परवडीत चालू ठेवू शकतो। या अगोदर देखील अशी समस्या झाली होती। आता सिलेंडरच्या किमतीत वाढ झालेली आहे, त्यामुळे आता कशा पद्धतीत चाललंय सर्व? सिलेंडर आहे आम्हाला आता जास्त किमतीत घ्यावं लागतंय, त्यामुळे आम्हाला आता परवडत नाहीये। तरी आम्हाला शासनाने हे सिलेंडर जे ते उपलब्ध करून द्यावेत। नक्कीच असं असताना अनुदानाचा देखील प्रश्न निर्माण झालाय। त्या संदर्भात काय किती या ठिकाणी शिवभोजन थाळी मालक आहेत आणि किती रुपयाची थकबाकी बाकी आहे? जवळजवळ धुळे शहरामध्ये 32 केंद्र आहेत आणि प्रत्येक केंद्र चालकांचे कमीत कमी 2-2 महिन्याचे बिलं बाकी आहेत। नक्कीच या ठिकाणी पेट्रोल डिझेलच्या किमती, गॅसच्या किमती वाढलेल्या असताना महागाई झालेली आहे आणि यातच शिवभोजन थाळी मालकांचे 2 महिन्याचे अनुदान बाकी असल्याने त्यांच्यावर मोठी आर्थिक बिकट परिस्थिती असल्यामुळे त्या ठिकाणी ते अनुदान मिळावे अशी मागणी आता या शिवभोजन मालकांनी केली आहे। मनीष माथोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।